मंडळी, मकर संक्रांतीला दानाला खूप महत्त्व आहे. संक्रांतीच्या दिवशी जे लोक दान करतात त्यांच्यावर सूर्यदेव प्रसन्न होतात आणि त्यांचे इच्छित फळ त्यांना त्वरित प्राप्त होतं. तर या दिवशी रक्तदान, अन्नदान, वस्त्रदान ही दाने आपण करू शकतो. आपलं भाग्य उजळण्यासाठी राशीनुसार दान करण्याला विशेष महत्त्व आहे. दान केल्यामुळे आपल्याला पुण्यप्राप्ती होते, तसेच आपले पितृदोषही नाहीसे होतात. या गोष्टींचे दान केल्याने त्याचे पुण्यफळ आपल्याला शतपटींनी सूर्यदेव प्रदान करत असतात. म्हणून मकर संक्रांतीला दानाला विशेष महत्त्व आहे. तसेच गरजूंना यथाशक्ती दान करावं आणि या उत्तरायणात राशीनुसार दान केल्याने माता लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो. तर मेष राशीच्या व्यक्तींनी तीळ तसेच आर्थिक मदतही करावी. वृषभ राशीच्या व्यक्तींनी लोकराचे कपडे तसेच तीळ दान करावं. थंडीचे दिवस असल्या कारणाने तुम्ही ब्लँकेट दान करू शकता. पुढची रास आहे मिथुन रास. या राशीचा स्वामी बुध आहे, त्यामुळे हिरवे कपडे तसेच हिरवी डाळ तसेच तीळ तुम्ही दान करू शकता. पुढची रास आहे कर्क रास. कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे. या राशीच्या व्यक्तींनी साबुदाणा तसेच लोकरीचे कपडे दान करावेत. सिंह राशीचा स्वामी सूर्य आहे, त्यामुळे गहू तसंच लाल कपडे, लाल फूल, गूळ, तांब्याची भांडी तसेच चंदन तुम्ही दान करू शकता. पुढची रास आहे कन्या रास. या राशीच्या लोकांनी तेल, उडदाची डाळ, तीळ हे दान करावं. तूळ राशीच्या व्यक्तींनी तेल, वस्त्र आणि तांदूळ दान करावीत. त्याचबरोबर वृषभ राशीच्या व्यक्तींनी तांदूळ किंवा कुठलेही एक धान्य तुम्ही दान करू शकता. धनु राशीच्या व्यक्तींनी तीळ तसेच हरभरा डाळ दान करावी. मकर राशीच्या लोकांनी तीळ, तेल, काळे वस्त्र हे दान तुम्ही करू शकता. कुंभ राशीच्या व्यक्तींनी तीळ, वस्त्र त्याचबरोबर कंगवा आणि अन्नदानही करावं. त्यानंतर मीन राशीच्या लोकांनी मध, केसर, हळद आणि पिवळे वस्तू दान करावीत. या गोष्टी राशीनुसार आपण दान कराव्यात. याचे पुण्यफळ निश्चितच आपल्याला प्राप्त होईल.